नमस्कार मित्रांनो, आज तारीख 16 जानेवारी 2026 रिव्हर्स UPSCच्या द हिंदू एडिटोरियल डिस्कशन सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज द हिंदू प्रकाशित होणार नसल्यामुळे आपण इंडियन एक्सप्रेसमधील एडिटोरियल्स डिस्कस करत आहोत. आर्टिकलचं नाव आहे इन अ इयर ऑफ अनप्रिडिक्टेबिलिटी इंडिया नीड्स टू ॲक्सलरेट युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. जनरल स्टडीज पेपर 2 मधला इंटरनॅशनल रिलेशन्सचा घटक आणि जनरल स्टडीज पेपर 3 मधला इंडियन इकॉनॉमीचा घटक या घटकांशी संबंधित हे आर्टिकल आहे. भारताने युरोपियन युनियनसोबतचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करार वेगाने का करायला हवा? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सध्या एका अनप्रेडिक्टेबल वर्ल्डमध्ये राहत आहोत. अमेरिका चीन स्पर्धा, टॅरिफ वॉर आणि सप्लाय चेनमध्ये ताण म्हणजे जागतिक व्यापाराचा रूट सतत बदलतोय. आता प्रश्न आहे, या अनिश्चिततेत भारताने काय करायला हवं? उत्तर आहे स्टेबल आणि लाँग टर्म पार्टनरशिप मजबूत करणे. आणि म्हणूनच लेखात एक मुद्दा स्पष्ट आहे, भारताने युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ॲक्सलरेट करायला हवा. कारण युरोपियन युनियन हा भारतासाठी मोठा आणि स्थिर बाजार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला फक्त ट्रेड नाही तर इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजीसुद्धा हवी आहे. एक डेटा लक्षात ठेवा, 2024पर्यंत युरोपियन युनियनकडून भारतात आलेली एकूण FDI सुमारे $120 बिलियन इतकी आहे. म्हणजेच गुंतवणुकीची क्षमता खूप मोठी आहे. पण FTA म्हणजे फक्त वस्तूंचा व्यापार नाही. आजच्या काळात खरी स्पर्धा आहे सर्व्हिसेस ट्रेड, इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट आणि टेक्नॉलॉजी पार्टनरशिप यामध्ये. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्किल्ड मोबिलिटी. उदाहरणार्थ जर्मनीसारख्या देशांमध्ये स्किल्ड प्रोफेशनलची गरज वाढते, तर भारतासाठी ही मोड 4 प्रकारची संधी ठरू शकते. मोड 4 म्हणजे व्यापार कराराअंतर्गत कुशल व्यावसायिकांना परदेशात काम करण्याची संधी. उदाहरणार्थ भारतातील डॉक्टर, इंजिनियर, IT प्रोफेशनल्स युरोपियन युनियनमध्ये काही काळ जाऊन सेवा देऊ शकतात. यालाच मोड 4 अपॉर्च्युनिटी म्हणतात. पण हो, काही अडथळेही आहेत. युरोपियन युनियन करारात अनेकदा एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड्स, लेबर नॉर्म्स आणि रेग्युलेटरी इश्यूज येतात. म्हणून भारताला वेग आणि राष्ट्रीय हित यामध्ये बॅलन्स साधावा लागेल. शेवटी निष्कर्ष असा, राष्ट्रीय अनिश्चितता वाढत असताना इंडिया युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट भारतासाठी ट्रेड डायव्हर्सिफिकेशन, टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी देणारा मोठा स्ट्रॅटेजिक टूल ठरू शकतो. तुमच्या मते इंडिया युरोपियन युनियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट भारतासाठी गेम चेंजर ठरेल का? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, फॉलो करा. इतर एडिटोरियल्स समजून घेण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. या एडिटोरियल्सच्या मराठी नोट्स टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद.